बघ ट्राय करून. माझ्यावर प्रयोग? तुझ्यावर नाही प्रयोग, माझ्यासाठी पण आणलाय. पण बघ ना कसं लागतंय, टेस्ट कशी आहे. ओके, चांगलं सूप इट इज, आणि ते पण हॉट अँड सोअर नाही आहे, नॉर्मल टोमॅटो सूप आहे. चांगलं झालं. गरम गरम खायला अजून मजा येते. आज म्हटलं सूप करूया, अशीच इच्छा झाली तर सूप बनवलं आहे. बघू दे मला, मी थोडंसं टेस्ट केलं, मला आवडलं, टेस्ट आवडली. आणि याच्यात बीट टाकलं असतं ना, बीट, तर अजून नॅचरल कलर आला असता. सूप मी बनवलेला आहे अगारोच्या या इलाइट सूप मेकरमध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला 6 मोड्स मिळतात: स्मूथ, चंकी, कंपोट, जॅम, रिहीट आणि ब्लेंड. स्मूथ मोडमध्ये वेजीज आणि फ्रूट्सची मस्त चर्निंग होते. चंकी मोडमध्ये आपण जे फूड पार्टिकल्स कट केलेले आहेत, म्हणजे फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर ते तसेच राहतात, त्याची प्युरी नाही होत. कंपोट मोडमध्ये आपण बनवू शकतो जॅम. जॅम मोडमध्ये आपण जॅमला अजून जास्त स्मूथ करू शकतो किंवा ज्युसेससुद्धा बनवू शकतो. त्यानंतर आहे रिहीट मोड, जिथे आपण बनवलेल्या सूपला किंवा जॅमला रिहीट करू शकतो. मग आहे ब्लेंड मोड. ब्लेंड मोडवर हिटिंग होत नाही, सो आपण थंड पदार्थसुद्धा ह्याच्यामध्ये ब्लेंड करू शकतो. मग ती कोल्ड कॉफी असेल, मिल्कशेक असेल, ते आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो. जॅम मोडवर सुद्धा हिटिंग होत नाही. स्टार्ट आणि स्टॉपचं बटन आहे इकडे, इथे मोडचं बटन आहे. 900 वॅट्सचा हा कॉम्पॅक्ट सूप मेकर आहे. याची जी बॉडी आहे स्टेनलेस स्टीलची बनलेली आहे आणि स्टील पण चांगलं थिक आहे. याला 2 लेवल्स आहेत. मिनिमम लेवल आहे 800 ml ची, मॅक्सिमम लेवल आहे 1000 ml ची. म्हणजे मॅक्स टू मॅक्स 1 लिटरपर्यंत आपण ह्याच्यामध्ये सूप बनवू शकतो. इथे अशी प्रोव्हिजन दिलेली आहे की आपण आरामात सूप ओतू शकतो. ही आपल्याला मिळते अगारोची लीड, आणि इकडे आहे हे ब्लेड. याचं इथे लीडला जो प्लग दिसतोय त्याचं जे सॉकेट आहे ते इथे आहे हँडलला. त्याच्यामुळे जेव्हा कधी आपण सूप मेकर क्लीन करू, धुवू, त्यावेळेला आपल्याला हे आणि हे पार्ट ड्राय ठेवायचे आहे, तेवढी काळजी घ्यायची आहे. ही आपल्याला मिळते डिटॅचेबल पॉवर कॉर्ड. ही कॉर्ड आपण इकडे अटॅच करू शकतो. पॉवर कॉर्ड अटॅच केलेली आहे, तर आपण बघू शकतो इथे लाईट्स ब्लिंक होत आहेत. या 6 मोड्स पैकी आपल्याला जो मोड हवा आहे तो सिलेक्ट करण्यासाठी हे जे मोडचं बटन आहे ते आपल्याला पुन्हा पुन्हा प्रेस करायचं आहे. फॉर एक्झाम्पल स्मूथवर लाईट ब्लिंक होत होती, आता मोड प्रेस केल्यानंतर पुढच्या मोडवरती शिफ्ट होतीये. आपला हवा तो मोड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी घेतलेले आहे 2 मोठ्या साईजचे टोमॅटो, 1 मीडियम साईजचा कांदा, लसणाच्या 2-3 पाकळ्या, थोडीशी काळी मिरी, गूळ पावडर घेतलेली आहे साधारण 3 छोटे चमचे, थोडीशी लाल मिरची पावडर घेतली आणि थोडंसं सैंधव मीठ घेतलंय. ते सगळं मी ह्याच्यामध्ये आता ऍड करते. 800 ml पर्यंत पाणी ऍड केलं. मग मी यामध्ये ऍड केलं चमचाभर तेल. तुम्ही हवं तर तेल स्किप करू शकता. मग याच्यावर आपण लीड लावूया आणि बटन ऑन करूया. मोड सिलेक्ट करूया आपला. मला स्मूथ मोड हवा आहे, त्याच्यावर आपण सूप बनवतोय. तर इथे बघा ब्लिंक होतोय, आपला मोड सिलेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण स्टार्ट बटन क्लिक करणार आहोत. साधारण 15 ते 20 मिनिटं लागतील. आता 20 मिनिटानंतर जेव्हा सूप बनवून रेडी होईल तेव्हा ऑटोमॅटिकली बीपचा आवाज होईल आणि मग आपला सूप बनलेला असेल. तर आपल्याला काही लक्ष द्यायची पण गरज नाही, ते ऑटोमॅटिक बनत राहील. आपण आपली दुसरी कामं करू शकतो. आता 20 मिनिटानंतर आपलं टोमॅटो सूप एकदम रेडी आहे. मस्त गरमागरम सूप घरच्या घरी बनवलेला आहे आणि जास्त काही झंझट पण नाही, पटकन बनलं. फक्त इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये टाकले सूप मेकरमध्ये आणि बटन प्रेस केलं, दॅट्स इट. आणि मला भरपूर जण विचारत असतात की मी कोहळ्याचा ज्यूस कसा पिते. तर हे कोहळं आहे, याचा हाफ पार्ट कट आहे कारण की त्याच्यापासून ऑलरेडी मी काल ज्यूस बनवला आहे. आज आपण या हाफ पार्टचा ज्यूस बनवणार आहोत. सगळ्यात पहिले तर त्याचं जे साल आहे हिरवं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्या बिया काढून घेणार आहोत कारण की बियांमुळे ज्यूस कडू बनतो. सो कुठलाही ज्यूस तुम्ही बनवलात बिया शक्यतो टाळायच्या, आणि बिया काढल्यामुळे आपल्या ब्लेंडरची शेल्फ लाईफसुद्धा वाढते. मग आपण ह्याचे चौकोनी तुकडे करून घेणार आहोत. एकदम बारीक करायची गरज नाही. आता हे तुकडे आपण टाकूया आपल्या सूप मेकरमध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण मी ॲड करणार आहे सो दॅट ब्लेडला ब्लेंड करण्यासाठी सोपं पडेल. आता आपण लीड लावूया आणि प्लग ऑन करूया. आता ज्यूस बनवण्यासाठी आपल्याकडे 2 मोड्स आहेत. जॅम मोडवर बनवू शकतो, जिकडे विदाऊट हिटिंग 2 मिनिटासाठी ब्लेंड होईल, आणि दुसरा आहे ब्लेंड मोड. तर आपण ब्लेंड मोडवर आता सध्या बनवतोय, त्याच्यासाठी ब्लेंड मोड सिलेक्ट केलेला आहे. आता ब्लेंड मोड वर्क करण्यासाठी स्टार्टचं जे बटन आहे, स्टार्ट स्टॉपचं, ते आपल्याला कंटिन्युअसली प्रेस करून ठेवायचं आहे. जितका वेळ आपण प्रेस करून ठेवू तितका वेळ ब्लेंड होईल.
आता आपण लीड ओपन करून बघूया. बघा आपलं छान ब्लेंड झालेला आहे ज्यूस. आता आपल्याला हा स्ट्रेन करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी मस्लिन क्लॉथ स्ट्रेनर वापरते जो माझ्याकडे आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याचा कलर असा दिसतोय कारण की हे मी डेली यूज करते. आपलं ब्लेंड केलेलं मटेरियल आपण ह्याच्यामध्ये पोर करूया आणि सिम्पली आपण हाताने पिळून किंवा वरून प्रेशर देऊन खालून ज्यूस बाहेर काढायचा. सो जो एक्स्ट्रॅक्ट आहे या व्हेजिटेबलचा किंवा फ्रूटचा जेव्हा तुम्ही ज्यूस बनवत असाल तो या क्लॉथमध्ये अडकून जाईल. तुम्ही साध्या मलमलच्या कपड्यामधून सुद्धा हे गाळू शकता किंवा तुम्हाला गाळायचं नसेल तर तुम्ही तसंही डिरेक्टली पिऊ शकता. हा आपला कोहळ्याचा ज्यूस रेडी आहे. अशा पद्धतीने बनवते मी ज्यूस. तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता किंवा थोडंसं सैंधव मीठ ॲड करू शकता, पण मी असाच पिते रॉ. सूप टेस्टला खरंच छान झालं आहे. प्रॉडक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे त्याचे मोड्स. एकाच सूप मेकरमध्ये आपण बरंच काय काय बनवू शकतो. सूप जॅम पण बनवू शकतो. जॅम नाही खात तू फळांचा? उगाच तो वेडा आहे. तो घरचा जॅम खाणार नाही, बाजारातून विकत आणलेले जॅम खाईल. मी जॅमच नाही खात. आता नाही खात, पहिले नाही खायचं. पहिले खायचो जॅम सारखं झालं. त्याचं सोडा. तुम्हाला जर घरी जॅम बनवायचा असेल, तुमच्या मुलांना हेल्दी द्यायचं असेल तर नक्की ऑर्डर करा अगारोचा इलाइट सूप मेकर. सूप पण बनवू शकतं मस्त मस्त. रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी आणि झटकी पण. चिकन सूप पण बनवू शकतो. हां बनवू शकतो. बनव संध्याकाळी. आपल्याला पळून चाललीस तू घरी? मी चालली आहे घरी. घरी पळून चालली काही चिकन बनवायला नाही. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आता छान आमचं बोलणं झालं. तिचं नाव आहे सुप्रिया कारंडे. तर अगदी आपलं चॅनल नवीन होतं तेव्हापासून ते आपले व्हिडिओ बघते आणि आत्ता आमचं जे बोलणं झालं त्याच्यावरून असं ती म्हणाली मला खूप भरून पावल्यासारखं झालं. थँक्यू सो मच. ती पण शिक्षकांचीच मुलगी आहे आणि मी पण. तर तेव्हापासून ते आपले व्हिडिओ बघते तर ती रिलेट करत आलेली आहे. थँक्यू सो मच. खूप आमच्या छान छान गप्पा झाल्या. आता ती आधीच थोड्या दिवसांपूर्वी येणार होती आपल्याकडे इथे भेटायला मला, पण ते नाही शक्य झालं. तो योग आज आला. तर हो की आरूसाठी येताना आम्ही खूप सारे चॉकी घेऊन आलो आहे ना. माऊनी खूप सारे चॉकी आणले आम्हाला आणि माझ्यासाठी एक गिफ्ट पण आले. थँक्यू सो मच सुप्रिया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ती ॲक्च्युअली मूळची साताऱ्याची आहे, कराडची, आणि आता ती इकडे रायगड जिल्ह्यामध्ये तिची पोस्टिंग झालेली आहे. झेडपी फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्माण अधिकारी म्हणून तिची पोस्टिंग झालेली आहे. हां, तर तिने जेव्हा तिची सिलेक्शन झालं तेव्हाच तिने मला मेल केला होता. सुदैवाने मी त्या मेलला रिप्लाय केला आणि मग आमचा असा कॉन्टॅक्ट जुळून आला आणि आज फायनली ती आपल्यासोबत आहे. छान वाटलं. तिची रिॲक्शनच येताना ना इतकी छान होती. घरात येताना म्हणजे विश्वासच बसत नव्हता. मी 2 वर्षापासून व्हर्च्युअली आम्ही मैत्रिणी हिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि मला नेहमी वाटायचं की असं ॲज अ प्युअर जेन्युइन ह्युमन बिईंग असं खूप कमी असतात समाजामध्ये. आणि मग मला असं वाटायचं की हिला कधीतरी एकदा तरी भेटायला हवं लाईफमध्ये. आणि मी पण स्पर्धा परीक्षांचा स्ट्रगल चालू होता, सतत अपयश आणि हे ते. सो फायनली माझं आता झेडपी सरळ सेवाला फार्मासिस्ट, झेडपी फार्मासिस्ट, फार्मसी ऑफिसर असं आहे ना, तर ते सिलेक्शन झालं रायगड जिल्ह्यामध्ये. आणि मग मला पहिला हीच आठवली की समोर आहे तिथे. सो मग त्यानंतर मग कळालं पण हॅलो. मग त्यानंतर मला कळालं की आमचे पण रिलेटिव्हचे रिलेटिव्ह, फ्रेंडचे फ्रेंड्स ह्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मग मला असं देणार सातारकर म्हणून तर मला खूपच अभिमान आहे आणि रायगडकर म्हणून पण मला खूप छान वाटतं. आणि जसं मी ऐकलं की कोकण खूप प्रेमळ आहे आणि कोकणची माणसं खूप प्रेमळ आहे, तर मी अनुभवते ते देवाच्या कृपेने. आणि छान आहे सगळं वातावरण वगैरे, मस्त आहे. खूप खूप स्वागत रायगडमध्ये, अलिबागमध्ये आमच्या घरी. आणि खूप खूप अभिनंदन तुझं. नुकतीच रुजू झाली आहे ती. आता 1 महिना साधारण झाला असेल, जुलैमध्ये वगैरे झाली. छान वाटलं भेटून. मला पण खूप छान. अजून आमच्या बडबडायला खूप आवडतं. स्पीचलेस आहे. नाही छान बोलतेस तू. अजून आमच्या गप्पा सुरू आहेत. आम्ही गप्पा मारून घेतो, पुन्हा थोड्या वेळाने भेटतो. निघते ती आता. खरंच खूप भारी वाटलं भेटून. खूप भारी वाटलं. कधी कधी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. चॅनल ग्रो होत राहू दे. मस्त
अशीच पॉझिटिव्ह राहा, Thank you so पॉझिटिव्हिटी स्प्रेड कर Thank आणि you. लवकरच छान व्यवसाय चालू कर. थँक्यू. आणि खूप साऱ्या स्त्रियांना, मुलींना त्याच्यामध्ये स्वावलंबी जीवन जगण्याची संधी मिळू देत. खूप गोष्टी मनात आहेत, हळूहळू होतील. जसं आरू मोठा मोठा होत जाईल तसं सगळं अरूला पण तुमच्या खूप सगळ्यांच्या सारं प्रेम. प्रेमाने, आशीर्वादाने. थँक्यू सो मच. अरूला पण खूप सारं प्रेम आणि थँक्यू. काळजी घे. खुश खुश राहा राहा. तू पण. चलो, थँक्यू bye. सो मच. बाय. तुला पण खूप साऱ्या हो, शुभेच्छा. बघ thank तिथून you. काय मिळतंय का नाही मिळालं तर मला हो, फोन चालेल, कर. चालेल. ठीक आहे. ओके, बाय. सावकाश जा. हो. ये पुन्हा भेटायला. हो, नक्की. खरंच मनापासून खूप भारी वाटलं. हो हो, धन्यवाद. बाय. आली आहे मी घरी. आता 2 दिवस मुक्काम इकडे असेल. कालच येणार होते संध्याकाळी, पण काल आम्ही बड्डेला गेलो होतो आणि आज सकाळी पण नाही जमलं यायला. मला काय काय कामं होती. आता संध्याकाळी आले. मम्मी आहे इकडे. मम्मी कशी आहे? मस्त. पितृपक्ष चालू झालाय ना. पप्पांना आज पान दाखवलं. आरू आहे इकडे गार्डनची खेळतो. आजीने बरीच नवीन नवीन खेळणी आणलीत. गाड्या विचारू नका आणि काय विचारू नका, काय काय आणलंय. मगासपासून त्याच्याशीच खेळतोय तो. आरू इकडे सगळ्या आज्यांनी बघितलं, लागलंय तर सगळ्या बोलायला लागला, आहे ग कुठे पडला कुठे पडला. काय करामतीच पोरगा आहे, तर काय करायचं. मत्ते बाबू, मत्ते आहे गाडी, मत्ते आहे. किती खेळणी आणलीत ती, जामच खेळणी आणलीत. काड्या विणू. आज साखर चौथ गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. ते चाललेत गणपती बाप्पांना. तर मिरवणुकीत फटाके फुटतायत आणि मोठमोठ्याने गाणी वाजवली जात आहेत ना. तो घाबरतोय. त्याला सवय नाही ना. आमच्या तिकडे सासरी एवढा आवाज येत नाही, त्याच्यामुळे इथे तेव्हा आवाज येतोय, फटाके फुटताय, तर तो घाबरतोय जरा, असं बिलकतो येऊन. म्हणून मग काय नाही तर त्याला हे लावून दिलं गाणी. तेव्हा ओके ते जाणार थोड्या वेळात इथून पास होईल बेटा. थोड्या वेळात इथून. काय नाही झालं, काही झालं नाही, काही झालं नाही ना बाळा. ओ ग माझी सोन, ओ माझी बाळ, ओ तू घाबरतोय त्या मोठ्या आवाजाला. हो शोना हो बाळा. ते जाणार आता, जाणार. मगासपासून बराच वेळ त्याला रमवला, पण मिरवणूक आवाज. ओ बेटा, ओ सुकाळा. हा बेटा, हा ठीक आहे ओके. नाही झालं, गेलं. बॉल कोणाचा आहे? नको बरं, नको बॉल नको. गेलं ते, आवाज गेला आवाज. तो बघ. घाबरायचं नाही. ओके. बर खेळणं कुठे आहे तुझं? नवीन गाडी कुठे आहे? आजीने आणली नवीन गाडी. आवाज काय थांबत नाहीये आणि हा पण काय रडणं थांबत नाहीये. म्हणून आम्ही अशा साईडला चाललो गावात जिकडे आवाज येणार नाही. बापू काय आहेत माझ्यासोबत. आम्ही चाललोय. आता काय करायचं, रडणंच थांबत नाही तो. आणि पार्कली पण मिरवणूक पण पुढे जात नाही. आमच्या इथंच बाजूत बसली. वाजव घंटा कुठे वाजवली? अरे वा कसे वाजवतात बाबा कसे वाजवतात घंटा. तू वाजव, आपण वाजव, वाजव. वाजव. कुठली वाजवते? परत वाजव. छान वाजव. तू वाजव. हनुमान मंदिरात आलोय. इथे काय आवाज नाही येत, इथे बरं वाटतंय. तो पण शांत झाला. 11:15 वाजून गेलेले आहेत. अजून पण आवाज येतोय. अजूनही विसर्जन झालेलं नाहीये. तळ्याजवळ जिकडे विसर्जन होतं तिकडे आता कदाचित मिरवणूक पोचली असेल. आता आम्ही आमच्या काकांकडे येऊन बसलोय. इकडे वहिनी आहेत, काकी आहेत, आमची साची आहे इकडे, काका बसले, बापू इकडे आहेत, आरू इकडे खेळतो. आरूला खेळणी काढून दिली, चालू आहे. आणि इकडे आम्ही बिग बॉस बघतोय. बिग बॉस मध्ये अरबाज आउट झालाय. मी पहिलाच एपिसोड बघितलाय आत्ता. नाही तर मला सोशल मीडिया थ्रूच कळतं काय चाललंय काय नाही ते. नाही तर मी बिग बॉस बघत नाही, पण इथे हा पहिला एपिसोड बघितला मी. 11:15 वाजलेत. मी आत्ता जेवते, कारण मग आरू मला सोडून राहतच नव्हता. बिलगून होता, अगदी घट्ट मिठी सोडायलाच तयार नव्हता. आत्ता मग आईला म्हटलं तू जेवून घे. मी आता फायनली जेवते. आत्ता थांबलंय वाजायचं, विसर्जन झालंय.